दसरा दिवाळी संपली की आपल्याकडे सगळ्यात मोठा सण सुरू होतो. कुठला? तो म्हणजे लग्न समारंभाचा. लग्नाचा हंगाम हा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट केला जातो. या काळात प्रत्येक शहरात, गावात आणि अगदी गल्ली बोळातही बँड बाजा बाराती असा सीन आपल्या सगळ्यांनाच बघायला मिळतो. पण हे लग्न म्हणजे केवळ दोन जणांचं लग्न असं आहे का? तर अजिबात नाही. हा सण आनंदासाठी तर आहेच आहे, पण या बरोबरीनं या लग्नांच्या समारंभामुळे अर्थव्यवस्थेलाही बूस्टर मिळतो. कसा? ते आज आपण पाहणार आहोत. पण हा बूस्टर किती महत्वाचा आहे यावरही आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदी नजर टाकूया या अर्थव्यवस्थेला बूस्ट देणाऱ्या बूस्टरवर, आणि तो म्हणजे आपल्याकडे सेलिब्रेट केला जाणारा हा लग्न समारंभ. साधारणतः भारतात दरवर्षी तब्बल एक नाही, दोन नाही, तर 1 कोटीहून अधिक लग्न होतात. आता ही लग्न जेव्हा होतात तेव्हा त्याच्याशी संबंधित असलेले सगळे उद्योग असे मिळून साधारणतः 130 अब्ज डॉलर एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा हा उद्योग किंवा याला एक इंडस्ट्री म्हणता येईल. या इंडस्ट्रीतील भारतातील जवळजवळ सर्वात मोठा हा चौथा उद्योग आहे आणि 1 कोटीहून अधिक लोकांना यामुळे रोजगार मिळतो. आपण जर एक नजर टाकली तर 2023 आणि 2024 मध्ये या उद्योगाने जवळजवळ 75 अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल केलेली आहे. तर आपल्या लक्षात येतं की हॉटेल बुकिंगची उलाढाल या सगळ्या समारंभामध्ये जवळजवळ 603 दशलक्ष डॉलर इतकी होते. या बरोबरीनं कॉस्ट्युम्स जे विवाहासाठी स्पेशली बनवले जातात त्यांची उलाढाल जी आहे ती जवळजवळ 1.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे. आणि या बरोबरीनं सोन्या नाण्याची उलाढाल करणारी ही इंडस्ट्री म्हणजे सोन्याची इंडस्ट्री ही जवळजवळ 7.2 अब्ज डॉलर इतका यामध्ये खर्च केला जातो. आता लग्न म्हटलं की दोन माणसांचं नातं असं एक साधारणतः म्हटलं जातं, पण हा एक खूप मोठा चालता बोलता उद्योग आहे आणि तो केवळ भारतातच होतो असं म्हणायला हरकत नाही. पण ह्या लग्न सराईमध्ये मुळात एवढी उलाढाल कशी होते? तर त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाची बाब आहे ती म्हणजे वाढत्या उत्पन्नामुळे. आणि दुसरी महत्वाची बाब ती म्हणजे सोशल स्टेटस दाखवण्यासाठी या लग्नांचा सोशल इव्हेंट म्हणून वापर केला जातो. 2023 मध्ये सरासरी प्रत्येक लग्नात 4 पेक्षा जास्त कार्यक्रम केले जातात आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या लग्नाच्या खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याआधी आपल्या लक्षात येत होतं की केवळ वधू पक्ष लग्नाचा खर्च करताना आपल्याला दिसत होतं, पण आता वाढत्या उत्पन्नामुळे वधू पक्ष आणि त्या बरोबरीने वर पक्षही समसमान खर्च करताना दिसतात, पण 70% खर्च अजूनही वधू पक्षाकडे आहे. या सगळ्या लग्न समारंभावर एक खूप मोठा इम्पॅक्ट करणारी इंडस्ट्री आहे आणि ती म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्री. या बॉलिवूड इंडस्ट्रीने लग्नांना लक्झरी कसं करता येईल हे अनेक वेळेला दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळेच आता तरुणाई जी आहे ती इंस्टाग्राम परफेक्ट लग्न करण्याकडे आपला ओढा कसा आहे ते दाखवून देताना आपल्याला दिसून येत आहे. भारतात दरवर्षी तब्बल 27 लाख लग्न जी आहेत ती 10 ते 15 लाख रुपयांच्या बजेटमध्ये होतात. 50,000 लग्नांमध्ये जवळजवळ 1 कोटींपेक्षाही जास्त खर्च केला जातो असं आकडेवारी आपल्याला सांगते. आता भारतातील लग्नांमध्ये फॅशन, प्रतिष्ठा आणि ब्रँड व्हॅल्यू या सगळ्याचाही समावेश असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पण ही ब्रँड व्हॅल्यू नक्की कशाची आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? राजस्थानच्या किल्ल्यांपासून ते केरळच्या बॅकवॉटर पर्यंत आता डेस्टिनेशन वेडिंगचं फॅड हे वाढत चाललेलं आहे. आणि केवळ भारतातली लग्न नाही तर जगभरातून भारत हे वेडिंग डेस्टिनेशन होताना आपल्याला दिसून येत आहे. सरकारनेही वेड इन इंडिया अशा प्रकारचा उपक्रम घोषित केलेला आहे. श्रीमंत उद्योगपतींनी भारतातच लग्न करण्याचं आव्हानही या निमित्ताने केलेलं आहे. या उपक्रमामध्ये जवळजवळ 12 अब्ज डॉलर
इतके देशात येत आहेत असं या सगळ्यांचं म्हणणं या निमित्ताने आपल्याला दिसून येत आहे. हा सगळा झगमगाट जर आपण पाहिला तर त्याच्या मागचं एक वास्तव आपण अजूनही विसरलेलो आहोत, आणि ते म्हणजे अनेक कुटुंब केवळ समाजाच्या अपेक्षेमुळे लग्नावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करतात, अनेकदा कर्जही घेतात, आणि इज्जतीचा प्रश्न म्हणून या लग्नाकडे बघितलं जातं. यामुळेच शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक असमानता वाढताना आपल्याला दिसून येते. ग्रामीण भागात अजूनही हुंडा आणि कन्यादान संस्कृती अजूनही तशीच टिकून आहे, आणि त्यामुळे वधू पक्षाकडे असलेला खर्च आणि त्यामुळे होणारे सोशल इम्पॅक्ट हे आपण वैशाली हगवणे यांच्या निमित्ताने पाहिलेलेच आहे. भव्यतेच्या नादात कधी कधी आपण माणूस पण हरवून जातो का, हे वैशाली हगवणेच्या रील आणि केस अशा दोन्हीवरनही प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत. आणि या भव्यतेच्या नादामध्ये आपण भव्यपणा दाखवतो, पण माणूसपणा कुठेतरी हरवून जातो. त्यामुळे लग्न क्षेत्राचं मूल्य हे आजच्या घडीला जवळजवळ 10 लाख कोटी इतकं आहे. अन्न आणि किराणा याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या क्रमांकावर साधारणतः आपल्याला ही लग्न इंडस्ट्री येताना दिसतेय. पुढील 15 वर्षामध्ये भारतात तब्बल 40 कोटी लग्न होणार आहेत, आणि 2024 पर्यंत हा उद्योग 5 लाख कोटींपेक्षाही जास्त उलाढाल त्याने केलेली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीकडे केवळ आर्थिक दृष्ट्या किंवा केवळ आर्थिक दृष्ट्या सबळ करणाऱ्या एखादी इंडस्ट्री म्हणून बघायचं आहे का, तर भारतीय लग्न म्हणजे एक समारंभ नाही, ती एक संस्कृती आहे, ती एक प्रतिष्ठा आहे, आणि अर्थात अर्थव्यवस्थाही आहे. पण या बरोबरीनं त्याच्याशी जोडलेल्या भावना ह्या सगळ्या संमिश्रित आहेत. त्यामुळे भविष्यात हा उद्योग म्हणून जरी वाढला तरी या सगळ्या उद्योगाच्या झगमगटामध्ये आपलं माणूसपण हे भारत हरवत चाललाय का, हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच पडायला हवा. त्यामुळे इंडस्ट्री म्हणून ग्रो होताना हे माणूसपण कसं हरवणार नाही, ही जबाबदारी तुमची, आमची, आपल्या सगळ्यांची आहे, हे तुम्ही विसरता कामा नये. त्यामुळे एकीकडे भव्य लग्न करतायत म्हणून ट्रोल करताना आपण मात्र या लग्नाच्या इंडस्ट्रीच्या आहारी जातोय का, हा प्रश्नही तुम्ही स्वतःला विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबूया.